नसतो ज्याने झाड पडलं, त्या लाकूड तोड्याने मारलेले आधीचे सर्व ठोके आणि मग तो शेवटचा ठोका, ह्याने ते झाड पडतं. आणि तसंच काहीसं मला असं वाटतंय की ह्या सगळ्या प्रयत्नांचं यश हे 3 पोस्टच्या माध्यमातून माझ्यासमोर आहे. पण यश हे नशिबावर नाही तर जिद्द, चिकाटी आणि संयमावर मिळतं आणि त्याचंच खरं तर हे प्रतीक आहे आजचा हा कौतुक सोहळा. मान्य आशुतोष हरिभाऊ आहेर यांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन अभिजितचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. आशुतोष स्टेजवर यायचंय. अहमदनगर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब लंके. मला मनापासून अभिमान वाटतो की आपल्या तालुक्यातील पळसपूर गावचे सुपुत्र यांची सहदेवजी आहे, यांचे सुपुत्र अभिजित जे आहे यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत या 734 सर्वसामान्यांच्या सेवेसाठी जे व्रत घेतलेलं आहे, चांगली नोकरी सोडून समाजसेवा करण्यासाठी, त्या समाजसेवा करण्यासाठी भविष्यात एवढं फास्ट वातावरण किंवा फास्ट कम्युनिकेशन सुरू आहे, त्याच्यात त्याने अजून आत्ताची सुरुवात आहे त्यात त्याने सर्व गोष्टीचं अवलोकन करून आमच्या काळात असे कुठल्याही कम्युनिकेशनचं कारण नव्हते, ज्या सरांच्या असेल किंवा आमच्या असेल. सांगितलंय साहेबांची कन्या आंतरराष्ट्रीय ख्यातीची टेनिसची खेळाडू आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी कसं राहिलं पाहिजे, कसं शिक्षण घेतलं पाहिजे याविषयी त्यांचं मार्गदर्शन नक्कीच मोलाचं ठरेल. ग्रामस्थ आणि भगिनी बंधूंनो, खर तर अभिजित जन्म झाला तेव्हापासून मी त्यांच्या कुटुंबाशी अतिशय जवळून आहे. अभिजितचं नाव काय ठेवायचं इथपासून माझा थोडासा सहभाग आहे. अभिजित हे नाव म्हणजे हा संस्कृत शब्द आहे अभिजित, आणि जर आपण त्याचा अर्थ पाहिला तर अभिजित म्हणजे लढणारा, म्हणजे जिंकणारा. आणि आज आपण किती सार्थक नाव सरांनी आणि आम्ही सगळं या कुटुंबाने ठेवलंय याचा आज आपला प्रसिद्ध आहे. 3 नॅशनल लेवलला 3 परीक्षामध्ये तरी यश मिळवलं. तर हे जे कुटुंब आहे आहेर कुटुंब, याचा सर्वात महत्वाचा जो गाभा आहे ना तो म्हणजे संस्कार. बाई दादा असतील, नंतर आहेर सर ढवळे मॅडम असतील, त्यांचे काका काकी असतील, घरातले सर्व कुटुंबाचे सदस्य असतील, यांच्याकडे इतकी नम्र आहे ते सर्व. मला असं वाटतं विद्या विनय सोबते हे जे आपण म्हणतो, तर यांच्याकडे खूप विनय आहे आणि त्यामुळे ह्या कुटुंबामध्ये खूप विद्या आहे आणि त्यातूनच अभिजितने हे यश मिळवलंय. खरं तर हे मी अतिशय जवळून पाहिजे. आणि परमेश्वर हे पाहत असतो की जी अशी मुलं असतात जी आपल्या आजोबाजींची, आपल्या आईवडिलांची सेवा करतात, हीच खरंच देवाचं दुसरं रूप असतं. आणि त्यातूनच या नम्रता, ही आईवडिलांची सेवा, आजोबाजींची सेवा, या गावाने केलेले संस्कार, ते सरांच्यावर असतील, बाईदादांनी केलेले संस्कार, हे पुढे कामं आले आणि अभिजितला हे उत्तुंग यश या ठिकाणी मिळाले. मी अभिजितला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला असं वाटतं अभिजितने इतकं मोठं काम करावं ना, देश पातळीवर एक आदर्श अधिकारी त्याचं नाव मोठं व्हावं, परत परस्परांनी त्यांचा सत्कार ठेवावा आणि आम्हा सर्वांना या कार्यक्रमाला बोलावं अशी एक अपेक्षा करतो आणि त्याच्या भावी यशासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सरांनी अभिजितचा आतापर्यंत जीवन त्याचा सार थोडक्यात सांगितला आणि असं सांगितलं की यश हे नशिबावर नाही तर जिद्द, चिकाटी आणि संयमावर मिळतं आणि त्याचंच खरं तर हे प्रतीक आहे आजचा हा कौतुक सोहळा. सर
पुढच्या कालखंडामध्ये अभिजितचा साहेब म्हणून मोठा कौतुक सोहळा याच व्यासपीठावरती आपण पळसपूर ग्रामस्थांच्या वतीने मी आपणास सांगतो की आपण हा कौतुक सोहळा घेऊ आणि अभिजितच्या वतीने आपणास सांगतो की अभिजित साहेब म्हणून तसं काम करून दाखवतील. धन्यवाद. यानंतर अंदाजी आहेर यांनाही या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. मी त्यांना विनंती व्यासपीठावरील मान्यवर माननीय सीताराम अण्णा खिलारी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या आणि सर्वांना मार्गदर्शन करावं. आज आपण पळसपूर ग्रामस्थांच्या वतीने आणि संपूर्ण पारनेर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी आज आपला जो सुपुत्र आहे चिरंजीव अभिजित सहदेव आहे, UPC परीक्षेमध्ये 3 क्षेत्रात त्यांनी अतिशय दैदिप्यमान असं यश संपादन केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा आज आपण ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी यथोचित असा सत्कार आणि काशीनाथ दाते सर, त्याचप्रमाणे अहिल्यानगर विभागाचे त्या ठिकाणी पोलीस डेप्युटी अधीक्षक भोसले साहेब, त्याचप्रमाणे सहदेव आहेर, त्यांच्या पत्नी आहेर मॅडम, त्यांचे आजोबा आजी, त्याचप्रमाणे स्टेजवरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले अभिजितला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक, ग्रामस्थ आणि बंधू भगिनी, मी अधिक वेळ आपला घेणार नाही कारण अभिजितचं त्या ठिकाणी जे स्वागत केलेलं आहे त्याच्यावरती जी काही म्हणजे वरुण राजाने ज्याला अभिषेक केलेला आहे हाच खऱ्या अर्थाने आज अभिजितचा खऱ्या अर्थाने गौरव आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे. कारण 60-65 वर्षापासून टाकळी डोकेश्वर घाटातील हे जे पळसपूर गाव आहे, या पळसपूर गावचा आणि माझा हा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये असा संबंध आलेला आहे. आता ग्रामस्थ या नात्याने आणि अहमदनगर की त्या काळातील मान्यवर मंडळी म्हणजे अभिजितचे आजोबा आहेर गुरुजी, त्याचप्रमाणे विठ्ठल आहेर गुरुजी हे खऱ्या अर्थाने माझे त्या काळातले सहकारी आणि त्यांच्या कुटुंबातील हा अभिजित आपल्या विविध अशा कलागुणाने किंवा बौद्धिक क्षमतेनं त्या ठिकाणी 3 क्षेत्रामध्ये UPC त्या ठिकाणी पास झालेले आहेत आणि आता भोसले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याला आता या 3 पैकी कुठलं क्षेत्र निवडायचं हे त्याने ठरवायचं आहे. परंतु आपण या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं पाहिजे की एक काळ असा होता की स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्या पारनेर तालुका हा तशा अर्थाने बौद्धिक क्षेत्रामध्ये अतिशय उंच भरारी मारणारा तालुका आहे. कारण आज आपण पाहतो शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. कारण आता आपण ज्यांचा सत्कार केला ते अभिजित सहदेव आहेर हे आपलं मनोगत व्यक्त करतील. तत्पूर्वी आपल्या सर्वांना माहीत असावं म्हणून आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या अनुषंगाने अभिजितला बघितलेलं आहे. आता आपल्या मनोगतातून मित्र आहेत. पळसपूर हे त्यांचं मूळ गाव. त्यांनी आपलं शालेय शिक्षण विद्याधाम प्रशाला शिरूर येथून पूर्ण केलेलं आहे व प्रतिष्ठित जी संस्था आहे ती पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणजेच COEP मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून BTech ही पदवी संपादन केलेली अशी पारितोषिकं प्राप्त झालेली आहेत. विशेष बाब सांगायची म्हणजे भारतीय बालविज्ञान परिषदेमार्फत इंडियन चिल्ड्रन सायन्स काँग्रेस जी नागालँड येथे झालेली होती, त्याचबरोबरीने अकोला येथे झालेली होती, त्यामध्ये बालवैज्ञानिक म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता आणि त्यांच्या गटाने संशोधन प्रकल्प सादर केला होता. लहान असताना अभिजितला संशोधक व्हायचं होतं, त्याचाच हा एक भाग. त्याचबरोबरीने न्यायमूर्ती रानडे वादविवाद स्पर्धा आणि वपू काळे कथाकथन स्पर्धा या नावाजलेल्या स्पर्धांमध्ये सलग 2 वर्ष पारितोषिके मिळालेली आहेत. त्याचबरोबरीने COEPचा बेस्ट आउटगोईंग डिबेटर आणि अंतिम वर्षात असताना मिस्टर COEP म्हणूनही त्याला गौरवण्यात आलेला आहे.
सीओईपी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक क्लबचे सचिव, अगदी मानाचं पद आहे हे, की याचं सचिव म्हणूनही अभिजित यांनी काम केलेलं आहे. त्यामध्ये काम करत असताना फिरोदिया करंडक आणि पुरुषोत्तम करंडक हे महाराष्ट्रातले मानाचे स्पर्धा आहेत. त्याच्यामध्ये महत्वपूर्ण सहभाग घेतला. अभिनय आणि दिग्दर्शनासाठी पुरस्कारही पटकावलेला आहे. त्याचबरोबरीने तबला व गिटार वादनात ते निपुण आहेत, पारंगत आहेत. त्याचबरोबरीने त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात भारतातील आंतरराष्ट्रीय स्तरावरची व्हर्लपूल इंडिया या कंपनीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. उत्कृष्ट काम त्या ठिकाणी करत होते. परंतु पिताश्री वडील माननीय सहदेव आहेर यांची इच्छा म्हणून आणि त्यानंतर आपल्या बऱ्याच मनोगतातनं त्यांनी ती स्टोरी सुद्धा सांगितलेली आहे की समाजाप्रती आपली काहीतरी भावना असली पाहिजे, म्हणून त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा 2025 मध्ये दिली. त्यामध्ये संपूर्ण भारतामधून 734वा रँक हा प्राप्त केलेला आहे. महसूल सेवेत त्यांना त्या निमित्ताने काम करण्याची संधी मिळालेली होती. त्याचबरोबरीने तत्पूर्वी गृह मंत्रालय अंतर्गत असलेला गुप्तचर विभाग आहे, इंटेलिजन्स ब्युरो, यामध्ये अधिकारी या पदावरती निवड झालेली आहे. ही 2025 जानेवारीची सुरुवात होती. त्यानुसार आणि आता नुकताच जो निकाल आला, जो 19 मे 2025 दुधामध्ये साखर पडावी असा तो निकाल, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस म्हणजेच अखिल भारतीय या 3 मानाच्या परीक्षांमध्ये त्याने 114वा रँक या परीक्षेमध्ये मिळवला. एकाच वर्षात 3 प्रतिष्ठित शासकीय सेवांमध्ये मिळवलेलं यश हे एक प्रकारची हॅट्रिक असून हे पळसपूरकरांच्याच नव्हे, पारनेर तालुक्याच्याच नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने मानाचं कौतुकास्पद अशी कामगिरी त्याने केलेली आहे. या अद्वितीय यशाबद्दल त्याचं हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिजित सहदेव आहेर यांच्यासाठी. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आणि सत्काराला उत्तर द्यावं. नमन करून आणि भारताच्या संविधानाला नमन करून मी भाषणाची सुरुवात करतो. आदरणीय व्यासपीठ, इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व आप्तेष्ट ज्यांना माझं कौतुक आहे असे सगळे गावकरी. खरं तर आज पावसात भिजलो, पण मला असं वाटतं की पावसापेक्षा जास्त मी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमात चिंब भिजलोय. त्याबद्दल खूप खूप सगळ्यांचे आभार. जास्त वेळ घेणार नाही, पण मोजकेच शब्द सांगेन, कारण माझ्याविषयी सांगण्यासाठी आता माझ्याकडे काही उरलं नाहीये. आधी सगळ्यांनी सर्वच गोष्टी सांगितल्यात. माझ्या काकीने माझा जो काही थोडाफार संघर्ष होता तो सांगितला. सरांनी आता माझ्याबद्दल ओळख करून देताना ज्या ज्या गोष्टी मी केल्यात, माझं ग्रॅज्युएशन, कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा मी केल्यात, कोणत्या इतर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये मी भाग घेतला, ह्या सगळ्या गोष्टी सरांनी सांगितल्या. सांगण्यासारखं माझ्याकडे असं काही फार नाही, पण तरी सुद्धा मी सगळ्यांसोबत एकदम हार्ट टू हार्ट संवाद साधेन. त्यामध्ये सगळ्यात आधी मी सांगेन की मला UPSC करायची का होती. व्यासपीठावरील मान्यवरांना मी सांगू इच्छितो की आमच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, विच इज वन ऑफ द बेस्ट कॉलेजेस इन इंडिया, त्याच्यामधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग जेव्हा पास आउट झालो, अगदी तेव्हाच कॉलेजमध्ये असतानाच पहिल्याच सेमिस्टरमध्ये व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड, कोर मेकॅनिकल कंपनी, आणि त्यावेळेचं हायेस्ट पॅकेज मला, आणि सगळे आनंदी होतो कारण दिस इज हाऊ इट इज मेंट टू बी. कुणी इंजिनिअरिंग करतं त्यानंतर त्याला छान जॉब लागतो आणि तेवढंच असतं, आणि माझ्यासाठी पण तेवढंच होतं. तोपर्यंत मी हा विचार केला नव्हता. पण जेव्हा मी जॉब जॉईन केला आणि तिथे मी बघितलं की मी जी पण काही गोष्ट करतोय, जे पण माझं काही कर्तृत्व आहे ते तिथे दाखवल्यानंतर कुठेतरी 2-4 रेफ्रिजरेटर्सना किंवा AC ना किंवा वॉशिंग मशीन्सना एवढ्यानंच इम्पॅक्ट करतंय. पण हे कळाल्यानंतर मी जेव्हा लाईनवरच्या मजुरांसाठी ऑटोमेशन मध्ये घुसलो आणि जेव्हा मी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचं इनोव्हेशन करून मी त्यांना ऑटोमेशन आणलं आणि त्यांचे कष्ट जेव्हा कमी झाले. उदाहरणार्थ, एक वर्कर होता, प्रत्येक वेळी कॉम्प्रेसर 2-2.5 किलोचा कॉम्प्रेसर असतो, तो उचलून
त्याला मशीन पर्यंत आणावा लागायचा आणि मग त्याची फिटिंग व्हायची. मी काय केलं, एक साधा बेल्ट ज्याला मोटर लावली आणि त्या मोटारने टाइम नुसार तो कॉम्प्रेसर त्या वेळी त्याच्या बाजूला यायचा आणि त्याला फक्त उचलून तो फिट करायचा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की फार मोठी गोष्ट नाही, पण जेव्हा एका शिफ्ट मध्ये 8 तासांमध्ये 3000 वेळा 2 किलोचा कॉम्प्रेसर उचलावा लागतो, मला असं वाटतं ते खूप कष्ट होतात आणि बऱ्याचदा तर ओव्हर टाइम सुद्धा व्हायचा. म्हणून मी जेव्हा त्यांच्यासाठी ही छोट्या छोट्या गोष्टी करायला लागलो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा मी आनंद बघितला, त्यांची ती कृतज्ञतेची भावना आणि माझ्यामध्ये जे काही टॅलेंट होतं ते वापरून मी त्यांच्यासाठी काही करू शकलो ही भावना आणि हा आनंद जेव्हा मला जाणवला तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्याच्याही पलीकडे एक आयुष्य आहे आणि खरं तर एक सुंदर मशीन बनवण्या पलीकडे सुद्धा जर लोकांच्या आयुष्यावर सुंदर प्रभाव पाडता येणार असेल तर तो त्यांना आयुष्यभर लक्षात राहतो. म्हणून मी तेव्हा ठरवलं की मला काहीतरी हे सोडून वेगळं करायचं. मग आता वेगळं करायचं काय, काकीने जसं सांगितलं की मी ज्या घरातून वाढलोय, माझे आजोबा, त्यांच्यापासून ही जी सगळी सुरुवात झाली, तेच ह्या गावातले मला वाटतं पहिले शिक्षक, वन ऑफ द फर्स्ट टीचर्स ऑफ पळसपूर. तेव्हा त्यांच्यापासून जी परंपरा सुरू झाली की घरात सगळे शिक्षक आहेत, अगदी आई बाबांपासून काका काकींपासून सगळे अक्का अण्णा हे सगळे शिक्षक. त्यामुळे जेव्हा ते विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचं सक्सेस, त्यांच्या विद्यार्थ्यांचं यश बघितल्यावर जे त्यांना छान वाटायचं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला असं वाटायचं की असा आनंद मला पाहिजे. आणि हा आनंद कुठे मिळतो, जेव्हा तुम्ही लोकांशी बोलता, त्यांच्या आयुष्यातले प्रश्न जाणून घेता आणि त्यांच्यावरती काहीतरी उपाय करता, तेव्हा ते सुख, तो आनंद मिळतो. आणि तेव्हा मी ठरवलं की मला नागरी सेवा ह्या सर्व्हिसेस म्हणजे UPSC म्हणा, MPSC म्हणा, अशा कोणत्या तरी सर्व्हिस मध्ये जायचे ज्याच्याने माझा लोकांशी डायरेक्ट संपर्क येईल, त्यांचे इश्यूज मी जाणून घेईन, त्यांचे प्रॉब्लेम्स मी जाणून घेईन आणि त्यांच्यावरती मला सोल्युशन्स काढता येईल. म्हणून UPSC. आता UPSC करायला लागल्यानंतरचा संघर्ष माझ्या काकीने तुम्हाला सगळ्यांना सांगितला. त्यात सुद्धा आज जे आपण सत्काराचा समारंभ बघतोय, कदाचित आज जर मी सिलेक्ट झालो नसतो तर आपल्यापैकी कुणी इथे नसतं. म्हणून कुठेतरी UPSCची एक बिटर साइड, एक कडवट बाजू सांगणं सुद्धा माझं कर्तव्य आहे या ठिकाणी. कारण जेव्हा 4 प्रयत्नांमध्ये मी अपयशी ठरलो तेव्हा माझा संपूर्ण हुरूप निघून गेला होता. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे भारतातल्या चांगल्या कॉलेजमधून पासआउट झाल्यानंतर एका चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाल्यानंतर जेव्हा मी ती सोडतो आणि मला काहीतरी चांगलं, अजून चांगलं करायचं म्हणून प्रयत्न करतो आणि सलग 3 ते 4 वर्ष मला अपयश येतं, त्यावेळी माझी झालेली मानसिकता मी शब्दांमध्ये सुद्धा सांगू शकत नाही. दॅट वॉज दी लोएस्ट पॉइंट ऑफ माय लाईफ. आणि कदाचित त्याच ठिकाणी मी UPSC सोडण्याचा निर्णय मी ऑलमोस्ट घेतला होता. पण देवाच्या कृपेने माझ्या भगिनी श्रद्धा आहेरे त्यांनी मला म्हणाल्या की तू फक्त एक प्रयत्न कर, झालं तर ठीक, नाही झालं तरी ठीक. आणि नशिबाचा भाग म्हणू शकतो की आज तो एक असा प्रयत्न आहे की ज्याच्यामध्ये मला IB असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस ऑल इंडिया रँक 734 थ्रू IRS-IT आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस ऑल इंडिया रँक 114 थ्रू डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर, अशा 3 पोस्ट आज माझ्या हातात आहेत. आणि आता मला त्यांची निवड करायची की मला काय घ्यायचंय. एक काळ असा होता माझ्या हातात काहीच नव्हतं, एकही पोस्ट नव्हती, आलेला चांगला जॉब सोडला होता आणि आज माझ्या हातात पुन्हा 3 पोस्ट आहेत. ह्याच्यामध्ये मला सांगायची गोष्ट ही आहे की हे ज्या 3 पोस्ट आहेत हे फक्त ह्या एका वर्षाची मेहनत नाही, याच्या मागे बरीच मेहनत आहे जी की आत्ता फळाला आली. असं म्हणतात की झाड जेव्हा लाकूड तोड्या झाड पाडतो तेव्हा तो शेवटचा ठोका नसतो ज्याने झाड पडलं, त्या लाकूड तोड्याने मारलेले आधीचे सर्व ठोके आणि मग तो शेवटचा ठोका, ह्याने ते झाड पडतं. आणि तसंच काहीसं मला असं वाटतंय की ह्या सगळ्या प्रयत्नांचं यश या 3 पोस्टच्या माध्यमातून माझ्यासमोर आहे. पण अर्थात आलेल्या असं म्हणतात, खरंच म्हणजे मला माहिती नव्हतं, कारण माझ्या आयुष्याचा पूर्ण ग्राफ एकदम हायवे होता, त्यामुळे मला माहिती नव्हतं. पण मी असं ऐकलं होतं की अपयश हा सगळ्यात मोठा शिक्षक असतो. हा अपयश हा सगळ्यात मोठा शिक्षक असतो. पण ह्या 3-4 वर्षांच्या अपयशाने मला खरंच
खूप शिकवलं आणि आता मी थोडस पुढे काय याविषयी बोलेन, मान्यवरांशी संवाद साधेन की आता नाव दॅट आय एम गेटिंग इन टू माय सर्व्हिसेस, मला खरंच जे लोकांसाठी काम करायचंय, देशासाठी काम करायचंय ते मी करणार आहे याची ग्वाही मी आज मान्यवरांना देऊ इच्छितो. आज जेव्हा आपला भारत हा प्रगत भारत, एक विकसनशील देशा थ्रू आता आपण विकसित देशाचे स्वप्न बघतोय, 2047 हे स्वातंत्र्याच्या 100 वर्षानंतरच आपण एक टार्गेट आपण आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनने सेट केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की मी खरंच खूप भाग्यवान आहे की ही जी पुढची 20-25 वर्ष ज्याच्यामध्ये विकसित भारत घडणार आहे, या काळामध्ये मला भारतासाठी काहीतरी मोलाचं योगदान करता येणार आहे, याबद्दल मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो. आणि जसं मान्यवर त्यांच्या भाषणात म्हणाले की आजचं युग फक्त बुद्धिमत्तेचं नाही, तर ते बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटेलिजन्स प्लस आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे, ई गव्हर्नन्सचा आज एज आहे. आणि ह्या काळामध्ये मी खरोखर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ई गव्हर्नन्स, पब्लिक डोमेन मध्ये असणाऱ्या सगळे पब्लिक प्लॅटफॉर्म्स या सगळ्यांचा वापर करून जेवढं जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढं पोहोचेल, जेवढे जास्त त्यांच्या आयुष्यात बदल करता येईल तेवढे नक्की करेन. नमस्कार श्री कृष्ण कोरडे सर, आपण आलात. आणि मी आता जाता जाता फक्त एवढं सांगेन की आज जो मला तुम्हा सगळ्या गावकऱ्यांनी एवढं प्रेम दिलंय त्याबद्दल नक्कीच मी तुमचा प्रचंड ऋणी आहे. आणि खरं तर ह्या प्रेमाची परतफेड होऊ शकत नाही, खरं तर कोणत्याच प्रेमाची कधीच परतफेड होऊ शकत नाही एक्सेप्ट फॉर आपण प्रेम करणं. त्यामुळे ते प्रेम मी अशा माध्यमातून करणार आहे की आज मी आपल्या सगळ्यांना गावकऱ्यांना ही ग्वाही देतो की आपल्या गावामध्ये एक स्पर्धा परीक्षा केंद्र चालू करण्याचा माझा मानस आहे. आणि त्याच्या थ्रू आपलं गावच नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये जे जे विद्यार्थी, होतकरू विद्यार्थी आहेत ज्यांना कुठे ना कुठे गव्हर्नमेंट जॉब्स करायचा आहे, त्यांच्यासाठी, त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मी आज माझा फोन नंबर, माझा टेलिग्राम चॅनल, माझा व्हॉट्सअप नंबर सगळं देतोय, जेणेकरून त्यातल्या कुणालाही त्या अडचणी फेस करायला नको ज्या एका ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला कराव्या लागतात. एक खूप सुंदर अॅनॉलॉजी आहे, एक सुंदर उदाहरण आहे. खरं तर जेव्हा एक फुलपाखरू त्याच्या कोशामधून बाहेर पडतं, जर तुम्ही त्याचा कोश तोडून ते फुलपाखरू बाहेर काढायचा प्रयत्न केला तर ते मरतं. पण जर तुम्ही त्या कोशामधल्या आळीला तिचा संघर्ष करू दिला तर तिच्या पंखांना इतकं बळ मिळतं आणि ते इतके सुंदर होतात की ते संपूर्ण जग सुंदर करतात. मला असं वाटतं आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी अगदी असेच आहेत की त्यांचे संघर्ष खूप वेगळे आहेत. आज एका शहरी भागातल्या विद्यार्थ्याला त्या सगळ्या गोष्टी मिळतात आणि त्याच्या हातात मिळतात ज्या त्याला हव्या असतात. पण आज ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याला की प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी काही ना काही संघर्ष करावा लागतो. म्हणून माझ्या परीने जितका कमी त्याला संघर्ष त्याचा करता येईल तितके मी कष्ट करेन. आणि मी सांगायला आवडेन की मी आज युट्यूब माध्यम म्हणा किंवा टेलिग्राम चॅनल म्हणा किंवा इव्हन डायरेक्ट कॉन्टॅक्ट थ्रू त्या सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे. म्हणून मी एवढं आज करू इच्छितो. आणि त्यामुळे खूप खूप आभार, आपण सगळे इथे आलात. शेवटी जाताना एवढंच वाटतं की पाऊस थांबलाय, तुमच्या प्रेमाने आणि पावसाने दोघांनी मला भिजवलं, पण पाऊस थांबलाय, तुमचं प्रेम थांबू देऊ नका. धन्यवाद, खूप आभार. धन्यवाद अभिजित. दरम्यानच्या कालखंडामध्ये विश्वनाथ जापोर्टे हे उपस्थित झालेले आहेत. मी संयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पारनेर तालुक्याचे लाडके आमदार माननीय दाते सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं आणि शुभेच्छा द्याव्या. आज खरं म्हणजे पळसपूर गावाच्या अगदी शिरपेचात तुरळक व्हावा अशा प्रकारचं खऱ्या अर्थानंच युग आहे. या गावचा एक सुपुत्र आणि आमचे मित्र नगर्स कॉलेजचे प्राचार्य
आदरणीय सहदेव सर आणि डॉक्टर वंदनाताई यांचे चिरंजीव, त्याचप्रमाणे अभिजितच्या आजी आजोबा देखील या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचा नातू अभिजित आज UPSCच्या परीक्षेमध्ये प्रचंड असं चांगलं यश त्या ठिकाणी त्यांनी संपादन केलं आणि त्याचा गावाने या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं सन्मान आणि सत्कार सोहळा ठेवला. मी पहिल्यांदा सगळ्या गावकऱ्यांना, सगळ्या ग्रामस्थांनी, सगळ्या आप्तेष्ट नातेवाईकांना मनापासून धन्यवाद देईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अण्णा, जर आपण म्हणतो त्या आदरणीय सीतारामजी खिलारी सर, मार्गदर्शन देणे अधिकारी म्हणून या ठिकाणी आपल्याला केलं, ते या जिल्ह्यातील एक कार्यतत्पर DYSP सन्माननीय संपतरावजी भोसले साहेब. कार्यक्रमासाठी आता आवर्जून या ठिकाणी उपस्थित असले सन्माननीय विश्वनाथदादा कोरडे, वसंतरावजी चेडे, सत्कारमूर्ती अभिजित, व्यासपीठावर उपस्थित आमचे माजी प्राचार्य सन्माननीय भास्करराव झावरे सर, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, आता नाव घेण्यामध्ये वेळ घालवत नाही, सर्व मान्यवर उपस्थित, सर्व बंधू आणि भगिनी. अभिजितने या ठिकाणी सत्काराला उत्तर देताना अतिशय सुंदर असं विचार त्याच्या या ठिकाणी मांडलेले आहे. त्याच्या आधी निवेदकांनी, मला वाटतं सरांनी सगळ्या त्याच्या शिक्षणाच्या काळातला संघर्ष, शिक्षणाच्या काळामध्ये त्यांनी केलेले जे काही मिळवलेले पारितोषिक असतील, जो काही शिक्षणा व्यतिरिक्त जो सहभाग ज्या क्षेत्रामध्ये घेतलं, त्या क्षेत्रातलं त्याचं यश असेल, त्या सगळ्याचा पाळा या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. आज खरं म्हणजे या परिवाराला तशी पहिल्यापासून शिक्षणाची परंपरा, मुळात ज्या काळामध्ये शिकणं आणि शिकवणं मुश्किल होतं, त्याच काळामध्ये त्याच्या आजोबा या परिसरातले पहिले शिक्षक या ठिकाणी झाले आणि ते शिक्षक झाल्यानंतर संपूर्ण परिवारामध्ये त्यांनी सांगितलं की सगळे शिक्षण क्षेत्रामध्ये सगळा अख्खा परिवार त्यांचा त्या ठिकाणी गेला. सगळ्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं, या ठिकाणी मिळवले आहे आणि म्हणून त्या सेवेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज हा पळसपूरचा एक अतिशय म्हणजे कोंदणातला हिरा म्हटलं तरी हरकत नाही. आज तो त्या ठिकाणी आज आपल्या समोर चमकायला लागलेला आहे आणि चमकलेला आहे. मी त्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा. भाषण आहेर गुरुजी आभार व्यक्त करतील. किसन गुरुजी केंद्र प्रमुख आभार व्यक्त करतील आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर ग्रामस्थ आणि तरुण मित्र मंडळाने आहे त्यांना विनंती आहे की आपण पुढे येऊन शाळेच्या आवारामध्ये जेवणाची व्यवस्था केली आहे, तिथे आपण वाद्याची व्यवस्था करायची आहे. चलो 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 तुमच्यामुळे मी आज चढायचे. चला आता कार्यक्रम झालाय, चाललोय आम्ही जेवायला. ही नशीब बाबा तुझ्याकडे राहते ही पोरगी, नाही तर अवघड आहे. ही आहे पळसपूरची शाळा. आपण कुठे चाललोय? आपण जेवण करायला चाललोय दादा. हो, किती वाजले छोटू आता? पाहुणे
9 वाजले. हो का? हा. चलो व्हेरी गुड. व्हॉट इज मदर नेम प्लीज?